मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मराठी व्याकरण. यामध्ये आपण पाहणार आहे मराठी शब्द संग्रह. आजचा हा आपला पार्ट आहे दुसरा. पार्ट 2 आहे. याआधी आपण पार्ट 1 बघितला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पाहून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मराठी वाक्प्रचार, म्हणी आणि त्यांचे अर्थ, तसेच मराठी शुद्ध अशुद्ध शब्द. TCS पॅटर्ननुसार आजचे हे प्रश्न असणार आहेत. जसे मागच्या काही पेपरमध्ये प्रश्न आले होते त्यानुसार आपण प्रश्न हे पाहणार आहे. आपण चॅनलवरती प्रॅक्टिस सेटसुद्धा टाकले आहेत मराठी व्याकरणचे. जर ते तुम्ही बघितले नसेल तर ते सुद्धा नक्की बघून घ्या. येणाऱ्या पुढच्या काही एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सुरुवात करूया मराठी समानार्थी शब्दांनी. समानार्थी शब्द. पहिला शब्द आहे अग्रणी. तर अग्रणीचे समानार्थी शब्द आहेत मार्गदर्शक, मुख्य. त्यानंतर आहे अलंकार. अलंकारचा समानार्थी शब्द आहेत आभरण, लेणे आणि भूषण. त्यानंतरचा शब्द आहे अर्धचंद्र. अर्धचंद्राचे समानार्थी शब्द आहेत हकालपट्टी, गचांडी, उचलबांगडी आणि उच्चाटन. पुढचा शब्द आहे अधिकार. तर अधिकारचे समानार्थी शब्द आहेत हुकूमत, अधिपत्य, प्रभुसत्ता, मालकी आणि ताबा. पुढचा शब्द आहे अनवधान. तर अनवधानचे समानार्थी शब्द पाहू. हयगय, दुर्लक्ष, बेपरवाई, बेफिकिरी. पुढचा शब्द आहे आहार. तर आहारचा समानार्थी शब्द आहेत भोजन, खाद्य, जेवण. पुढचा शब्द आहे आख्यायिका. तर याचे समानार्थी शब्द आहेत लोककथा, दंतकथा. पुढचा शब्द आहे आई. आईचे समानार्थी शब्द आहेत माता, जननी, माय, मातोश्री, माऊली, जन्मदात्री. पुढचा शब्द आहे आळशी. तर आळशीचे समानार्थी शब्द आहेत कुचर, सुस्त, मंद आणि उठवड. पुढचा शब्द आहे आकडा. याचे समानार्थी शब्द आहेत संख्या, अंक, वागदार, टोक. पुढचा शब्द आहे इंदू. इंदूचे समानार्थी शब्द आहेत सुरेंद्र, देवेंद्र, पुरंदर आणि चक्र. पुढचा शब्द आहे इसम. इसमचे समानार्थी शब्द आहेत असामी, मनुष्य. पुढचा शब्द आहे इच्छा. इच्छाचे समानार्थी शब्द आहेत आशा, अपेक्षा, आरजू आणि आकांक्षा. पुढचा शब्द आहे इष्ट. इष्टचे समानार्थी शब्द आहेत अनुकूल, हितवाह. पुढचा शब्द आहे इंदिरा. इंदिराचे समानार्थी शब्द आहेत लक्ष्मी, कमला, रमा, पद्मा आणि नलिनी, पद्मिनी. आता यानंतर पाहू मराठी विरुद्धार्थी शब्द.
तर विरुद्धार्थी शब्द आहेत अफाट, सुमार, अद्वितीय, सामान्य, अद्भुत, साधारण. त्यानंतर अपर, थोडे, अनुमोदन, विरोध. त्यानंतर आकाशचा विरुद्धार्थी शब्द पाताळ. पुढचा शब्द आहे आप्तजन. याचा विरुद्धार्थी शब्द आहे परके. आटापिटा. याचा विरुद्धार्थी आहे आराम. आश्रित. आश्रितचा विरुद्धार्थी आहे निराश्रित. पुढचा शब्द आहे आज्ञा. आज्ञाचा विरुद्धार्थी शब्द अवज्ञा. इच्छा, अनिच्छा. इब्लिस. याचा विरुद्धार्थी शब्द आहे सभ्य. पुढचा शब्द आहे इनाम. इनामचा विरुद्धार्थी शब्द आहे शिक्षा. उजळचा विरुद्धार्थी शब्द आहे मलिन. उपद्रवीचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुपद्रवी. त्यानंतर पाहू मराठी वाक्प्रचार. बघा, अटके पार झेंडे गाडणे. याचा आहे अतिशय पराक्रम करणे. अक्कल गुंग होणे, काहीही न सुचणे. त्यानंतर आहे अक्कल जाणे, बुद्धी नाहीशी होणे. पुढचा वाक्प्रचार अक्काबाईचा फेरा येणे, म्हणजेच अतिशय दारिद्र्य अवस्था येणे. त्यानंतर आहे अक्कल विकत घेणे, म्हणजेच अनुभवातून आलेले शहाणपण. आबाळ होणे म्हणजेच हेळसांड होणे. पुढे पाहू आडून गोळी मारणे, म्हणजेच दुसऱ्यामार्फत कार्य साध्य करून घेणे. पुढचा आहे आटापिटा करणे, म्हणजेच प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. पुढचा वाक्प्रचार आहे आडवे येणे, म्हणजेच कार्यात अडथळा आणणे. पुढचा वाक्प्रचार आहे आत्मा थंड होणे. आत्मा थंड करणे म्हणजेच मनतृप्त करणे. त्यानंतर आहे इमान विकणे, म्हणजेच कर्तव्याशी अप्रामाणिकपणे वागणे. त्यानंतर आहे इडापिडा टळणे, म्हणजे सर्व संकटे दूर होणे. त्यानंतर आहे इंगा जिरविणे, म्हणजेच अद्दल घडवणे. त्यानंतर उंबराचे फूल, म्हणजे क्वचितच भेटणारी व्यक्ती. त्यानंतर रियाज करणे, म्हणजेच सराव करणे. त्यानंतर पाहणार आहे मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ. तर पहिली आहे असतील शिते तर जमतील भूते, म्हणजेच एखाद्याकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे जमतात. त्यानंतर आहे कामापुरता मामा, म्हणजेच आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. त्यानंतर अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था, म्हणजेच अशक्य कोटीतील गोष्ट. त्यानंतर पाहू आधी पोटोबा मग विठोबा, म्हणजेच आधी आपल्या पोटाची सोय करणे, नंतर देवधर्म करणे.
त्यानंतर आहे आपलेच दात आपलेच ओठ, म्हणजे आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर आहे ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो, म्हणजेच जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतच असते. त्यानंतर आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे, म्हणजेच अगदी सहज एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. त्यानंतर आहे उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले, म्हणजेच फायद्याची वेळ येणे पण फायदा न घेता येणे. त्यानंतर आहे उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे, म्हणजेच श्रीमंती आली की तिच्या मागे हाजी हाजी करणारेही येतातच. एका माळेचे मणी, म्हणजेच सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे. त्यानंतर आहे एका पिसाने मोर होणे, म्हणजेच थोड्याशा यशाने हुरळून जाणे. त्यानंतर आहे ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, म्हणजेच मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात. त्यानंतर आहे काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, म्हणजेच रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही. त्यानंतर आहे काकडीची चोरी फाशीची शिक्षा, म्हणजेच अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा खूप मोठी असणे. त्यानंतर आहे काशीत मल्हारी महात्म्य, म्हणजेच नको तिथे नको ती गोष्ट करणे. यानंतर पाहणार आहे आपण मराठी अशुद्ध शुद्ध शब्द. अशुद्ध शुद्ध शब्द पाहणार आहे आपण. यामध्ये पहिला आहे बलिष्ठ. तर यामध्ये शुद्ध शब्द हा असणार आहे पर्याय क्रमांक पहिला. यामध्ये बलिष्ठ याची लीची विलांटी असणार आहे पहिली, बलिष्ठ. त्यानंतर पुढचा शब्द आहे मथितार्थ. तर याचा योग्य उत्तर असणार आहे दुसरं, मथितार्थ. त्यानंतर पुढचा शब्द आहे नियुक्त. तर यामध्ये योग्य शब्द असणार आहे नियुक्त, पर्याय क्रमांक 3. यामध्ये नीची पहिली विलांटी असणार आहे आणि यूचा उकार पण हा पहिला असणार आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न आल्यास यामध्ये विलांटी आणि उकार हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे मोडू मोडू. तर यामध्ये पहिल्या शब्दाचं योग्य उत्तर असणार आहे मोडू मोडू, पर्याय क्रमांक 1. यामध्ये मूची पहिली विलांटी आणि अळची दुसरी. त्यानंतरचा प्रश्न आहे वधू परीक्षा. तर यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 2, वधू परीक्षा. त्यानंतर आहे सुकुमार. यामध्ये दोन्ही पण उकार हे पहिले असणार आहे, सुकुमार. त्यानंतर जे शब्द आहे शिशिर. यामध्ये शिशिरमध्ये दोन्ही पहिली विलांटी असणार आहे, पर्याय क्रमांक 1. साप्ताहिकमध्ये योग्य उत्तर असणार आहे
पर्याय क्रमांक 2 साप्ताहिक हीची पहिली विलांटी. त्यानंतरचा स्फूर्ती यामध्ये पर्याय क्रमांक 3 दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी. पुढचा शब्द आहे सत्ताधीश. यामध्ये योग्य शुद्ध शब्द असणार आहे सत्ताधीश. धीची दुसरी विलांटी. त्यानंतरचा शब्द आहे शारीरिक. यामध्ये योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 शारीरिक. पहिली रीची दुसरी विलांटी आणि दुसऱ्या याची पहिली विलांटी शारीरिक. त्यानंतर पुनर्विचार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये पुचा पहिला उकार आणि वीची पहिली विलांटी असणार आहे. त्यानंतरचा शब्द आहे अव्ययी भाव. यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव. हीची विलांटी दुसरी असणार आहे. त्यानंतर शब्द आकर्षण. यामध्ये शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 2 आकर्षण. त्यानंतरचा शब्द आहे वातानुकूलित. याचा योग्य शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 3 वातानुकूलित. नचा पहिला उकार, कुची कचा दुसरा उकार आणि लची पहिली विलांटी वातानुकूलित. तर हे होते आजचे आपले प्रश्न. यामध्ये टोटल आपण 60 प्रश्न पाहिले आहेत. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.